बुलंद आवाज। अरिहंत मल्टीस्टेट संस्थेकडून लोकहिताचे कार्य। चेअरमन अभिनंदन पाटील। अरिहंत क्रेडिट सोसायटीची 35वी वार्षिक सभा। अरिहंतचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला बळ दिले। आरोग्य, शिक्षण, संस्कार, संस्कृती यासह अन्य क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे असून त्यांची शिकवण लक्षात घेता संस्था चांगल्या पद्धतीने चालवत आहे। संस्था चालवत असताना लोकहितासाठी विशेष प्राधान्य देत असल्याचे मत अरिहंत कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट या संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी व्यक्त केले। येथील अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पार्चन करून आदरांजली वाहिली। अहवाल वाचन करताना अभिनंदन पाटील 17,946 सभासद, 6,36,22,000 शेअर भांडवल, 94,91,45,000 निधी असून अहवाल सालामध्ये 1458,07,00,000 इतकी ठेव आहे। संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी 23,55,00,000 गुंतवणूक केली आहे। 1,098,29,00,000 कर्ज वितरण केलं असून संस्थेत अहवाल सालामध्ये 14,76,00,000 निव्वळ नफा झाला आहे। सीईओ अशोक बंकापुरे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली। या प्रसंगी अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट शाखा म्हणून जयसिंगपूर, तर उत्तम व्यवस्थापक म्हणून बाळासाहेब चौगुले, उत्तम सेवक म्हणून शरद सातपुते यांची घोषणा केली। त्यांचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र व शील्ड व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। उत्तम पाटील म्हणाले की आज संस्थेच्या वार्षिक सभेला दादा उपस्थित नाहीत, पण त्यांची उणीव आम्हाला जाणवत आहे। आज सर्वांच्या आशीर्वादाने कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात श्री अरिहंत संस्थेने सर्वसामान्य सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध ठिकाणी शाखा विस्तारित करून त्यांच्या आर्थिक संकटात नेहमीच मदत केली आहे। संस्थेने योग्य नियोजन, कर्तव्यदक्ष जबाबदारी पार केल्याने संस्था आर्थिक प्रगती साधत आहे। अरिहंत हॉस्पिटलचे विस्तारीकरण होणार आहे। शिक्षण संस्था, सूतगिरणी, दूध डेअरी, प्राथमिक कृषी संघ, गारमेंट यामार्फत सर्वांना आपण योग्य सेवा देत आहोत। लवकरच गोवा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी 10 शाखा विस्तारित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, बाळासाहेब पाटील, दिलीप पठाडे, सिद्धांना नगनूर, सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपाध्यक्षा सौ भारती वसवाडे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, सुजय पाटील, निकू पाटील, शीतल नांगनुरे, इंद्रजित पाटील, बाळासाहेब पाटील, संजय देसाई, आप्पासाहेब पाटील, अरुण निकाडे, आनंद गिंडे, ज्योतिराम यादव, निवास पाटील, अशोक आर्गे, नगरसेवक दिलीप पठाडे, सुदर्शन खोत, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, सीईओ अशोक बंकापुरे यांच्यासह सर्व संचालक, हितचिंतक, ठेवीदार, सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हंसनाळे, रावसाहेब सावंत सर व आभार अभय कुमार मगदूम यांनी मानले। जनशक्ती न्यूज 18 साठी बोरगावहून अशोक दुर्मर्गे। ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಪ್ರಾತಸ್ಮರಣೀಯ ದಾದಾ ಅವರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಬೃಹತ್ ಜನರಲ್ ಮೀಟಿಂಗ್ಗೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿರುವ ಎಲ್ಲರ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರರಾಗಿರುವ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಜೋಶಿ ಸರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಅರಿಹಂತ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹದ ರೂವಾರಿಗಳಾದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಹಾಗೂ ಯಾವತ್ತೂ ಒಂದು ಜನಮಾನಸದಲ್ಲಿ ಒಂದು ತಮ್ಮದೇ ಆದ ಒಂದು ಛಾಪನ್ನು ಮೂಡಿಸಿರುವ ಬಚ್ಚವಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ರೇ, ಉತ್ತಮಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ರೇ ಹಾಗೂ ಯುವ ಮುಖಂಡರಾದ ಪಂಕಜಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ರೇ ಹಾಗೂ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿರುವ ಬಾಕಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರುಗಳೇ, ಈ ಒಂದು ಅರಿಹಂತದ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ತಮ್ಮದೇ ಆದ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಅಂತ ತಿಳಿದು ಈ ಒಂದು ಪರಿಸರದಲ್ಲಿಂದ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಸಭಾಸದ ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ದಾದಾ ಒಂದು ಭಾವನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡ ಈ ಒಂದು ಪರಿಸರದ ಡೆವಲಪ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಅವರದೊಂದು ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು।
ಆ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಅವರ ವಾರಸುದಾರಂಥ ಬಚ್ಚವಣ್ಣ ಪಾಟೀಲರಾಗಲಿ ಉತ್ತಮಣ್ಣ ಪಾಟೀಲರಾಗಲಿ ಅವರೇನೋ ಒಂದು ಕನಸುಗಳಿದ್ದು ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನನಸುಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಏನೋ ಕನಸುಗಳಿದ್ದು ಅವೆಲ್ಲ ಹಿಮಾಲಯದ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳೀಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಆ ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಅವರ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು भविष्य ಇದು ಮಾಡಿ ನಾನು ಎರಡು मातुकांना मुगिस्ते. यानं निवड झालेली आहे. कर्नाटक स्टेटमधून 9th रँक हर्षा प्रवीण हंसनाळे सदरगा. हर्षा प्रवीण हंसनाळे ಅವರು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಸದಸ್ಯರು ಯಾರು ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವರಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಸಲಹೆ ಸೂಚನೆ ನೀಡುವುದಿದ್ದರೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಗಮಿಸಿ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ನೀಡಬೇಕಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಹಾಗೂ ಇದೀಗ ಮಾಣಿಕ್ ಕುಂಬಾರ್ ಅವರಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ आदरणीय दादांच्या आशीर्वादाने त्या चाळीस संस्थे ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ವೇದಿಕೆಗೆ PUC ಸ್ಟೇಟ್ ರಾಜ್ಯಗಳ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲಿದ್ದಾರೆ ಶ್ರೀಯುತ पंकजಣ್ಣ पाटील ಅವರು. या सर्व संस्थांची आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मी सर्वप्रथम या प्रसंगी दादांचं या ठिकाणी प्रथम स्मरण करतो, त्यांना नमस्कार करतो आणि या संस्थेचे प्रमुख माननीय अभिनंदन अण्णा पाटील बच्चू अण्णा. अभिनंदन अण्णा तुम्हाला म्हणायचं जरासं अवघड होते, सगळेजणच तुम्हाला बच्चू अण्णा म्हणतात. बच्चू अण्णा असतील, उत्तमण्णा असतील, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुभाष जोशी सर, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सुजय पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, सर्व कर्मचारी वर्ग, आज या ठिकाणी खास करून मी बच्चूअण्णांचे आणि उत्तमअण्णांचे या ठिकाणी विशेष की दादांनी जो पायंडा घालून दिलेला आहे लोकसेवेचा, तो पायंडा आपण अखंडपणाने या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे सुद्धा आपण चालवत आहात, त्याबद्दल तुम्हाला दोन्ही बंधूंचे या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी हार्दिक असे अभिनंदन करतो. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.